अध्यक्ष महोदय, या वर्षीच्या अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी मी उभा आहे। एकदम अतिशय उत्तम दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार असलेल्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी अर्थसंकल्प मांडला। पण अध्यक्ष महोदय, संपूर्ण भाषणामध्ये त्यांच्या तिथीनुसार महाराजांची जयंती आहे असा एकही शब्द त्यांच्या भाषणात आम्ही कुठे ऐकला नाही। अध्यक्ष महोदय, असं गृहीत धरा की जयंतीचा विसर छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांना पडला। अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात केली की हा अर्थसंकल्प हा केवळ जमा खर्च नसून तो विकसित महाराष्ट्राकडे जाणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे। अध्यक्ष महोदय, पण वर्तमान परिस्थिती काय आहे, महाराष्ट्रातली वास्तव काय आहे हे देखील समजून घेतलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, दुष्यंत कुमार एक हिंदीतले फार सुप्रसिद्ध कवी आहेत। त्यांच्या कवितेच्या ओळी आहेत, पीर परबरसी बही हो है अब पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश ये है कि सूरत बदलनी चाहिए। राज्यमंत्री अध्यक्ष महोदय नाहीत, अर्थमंत्री बसलेले निघून गेले आणि वरचा सभागृह सुरू झालाय ना? नाही, असं नसतं। बजेटच्या भाषणाला शेलार साहेब आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, मामा आहेत। हे फार हुशार मंत्री आहेत, पण अर्थसंकल्पाचा विषय राज्यमंत्री। अध्यक्ष महोदय, बोला बोला। या सभागृहाच्या नियमानुसार अर्थसंकल्पावरची चर्चा ही कमीत कमी 4 दिवस झाली पाहिजे असं आपलं नियम सांगतो। आता त्याला आपण कर्टेलमेंट केली, 2 दिवसापर्यंत आलो। आपलं दिवसाचं कामकाज घेताना आपण या गोष्टीला प्रायोरिटी दिली पाहिजे। 6 तास जरी चर्चा काल झालेली असली तरी सुद्धा ती रात्री 11 वाजेपर्यंत मला तरी बोलू द्या, नाही तर तुम्ही तरी सचिव मंडळी अध्यक्ष स्वयंपूर्ण आहे, तुमच्या मदतीची गरज नाही। काल रात्री ती चर्चा 11 वाजेपर्यंत झाली असेल तर त्या चर्चेला काही अर्थ आहे असं मी मानत नाही। कारण अर्थसंकल्प हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। बाकीच्या एखाद्या विषयावर सभागृहातले ज्येष्ठ मंत्री किंवा अन्य मंत्री ऐकतील, नोट्स घेतील, पाठवतील, पण असा एक प्रघात आहे की राज्याचा अर्थसंकल्पावर ज्यावेळेला चर्चा होते त्यावेळेला मंत्री तर सभागृहात उपस्थित पाहिजेच, पण राज्याचे मुख्य सचिव, वित्त सचिव, नियोजन विभागाचे सचिव या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सगळ्या माननीय सदस्यांच्या भावना ऐकून घेण्यासाठी सभागृहामध्ये म्हणजे लॉबीमध्ये उपस्थित असलं पाहिजे। ते होत नाही। आणि बाकीचे जरी ठराव काही जरी आले आपल्याकडं, नियमात त्याची तरतूद आहे, त्या ठरावावर सुद्धा 2.5 तास चर्चा, पण आता सदस्य मागतात, आपण वेळ देतात तर ठीक आहे। पण हा अर्थसंकल्प सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। माझी आपल्याला अतिशय नम्रतेने विनंती आहे की या विषयाला गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि नेहमीच मग अर्थसंकल्पावरची चर्चा असो किंवा खातेवार चर्चा असो, त्या खातेवार चर्चेमध्ये सुद्धा त्या विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी लॉबीमध्ये उपस्थित असणं अपेक्षित आहे। मला असं वाटतं की आपल्याला जर किती तास काम केलं याच्यापेक्षा क्वालिटी ऑफ द डिस्कशन ही जर आपल्याला चांगली ठेवायची असेल तर या सगळ्या गोष्टी
मी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. मी आता 36-37 वर्ष या सभागृहात आहे आणि मी त्याच्या आधीही सभागृह पाहिले. ज्या गांभीर्याने सभागृहाला या चर्चेच्या निमित्तानं पाहिलं जायचं, हल्ली आम्ही तेवढ्या गंभीरतेने पाहत नाही. मला असं वाटतं की पॉलिसी मेकिंगमध्ये काही सूचना सदस्य करू शकतात आणि त्या पॉलिसी मेकिंगमध्ये सुद्धा खातेवार चर्चा होणार आहे. तेव्हा आम्ही बोललो तर संबंधित विभागाचे मंत्री देणारच आहेत उत्तर. पण जनरल डिस्कशनला जरा थोडं महत्त्व दिलं पाहिजे अशी मत आहे. कृपया आपण याच्यावर योग्य तो निर्णय घ्यावा.